पेशंट गुगल करून येतात आणि म्हणतात, डॉक्टर माझे सांधे दुखतायत, गुडघ्यातना आवाज येतोय, हाडं कटकट वाजतायत, तेवढं व्हिटॅमिन डी आपण करून बघूया. या लक्षणांव्यतिरिक्त चिडचिड होणे, मसल क्रॅम्प्स येणे, अतिशय थकवा जाणवणे, कुठल्याही गोष्टीमध्ये उत्साह न जाणवणे, त्याचबरोबर पौष्टिक खाऊन सुद्धा अशक्तपणा जाणवणे, कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन सुद्धा कॅल्शियम न वाढणे, ही सुद्धा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणं आहेत. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही आहे की एवढा भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध असलेल्या भारतासारख्या देशामध्ये जवळजवळ 75% लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळून येते आणि त्यामध्ये सुद्धा स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामध्ये देखील उत्तर भारतामध्ये दक्षिण भारतापेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डीची कमतरता आढळून येते. आता काय याची कारणं असतील? प्रमुख कारण म्हणजे गेल्या 100 वर्षामध्ये सुरुवातीला औद्योगिकरणामुळे आणि त्यानंतर संगणकीकरणामुळे मनुष्य प्राणी बाहेर वावरायचा, सूर्यप्रकाशात वावरायचा कमी झाला आहे. पूर्वी माणसे इकडून तिकडे जाताना, प्रवास करताना, मैदानावर खेळताना, शेतात राबताना, जंगलामध्ये फिरताना सतत घराबाहेर असायची, सतत सूर्यप्रकाशात असायची. त्याच्या काळात औद्योगिकरणामुळे मनुष्य प्राणी कारखान्यात, ऑफिसमध्ये, घरामध्ये, एसी मध्ये आपला वेळ जास्त व्यतीत करू लागला आहे. मनुष्याच्या त्वचेमधून सूर्यप्रकाशाने व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी ऋतूनुसार, म्हणजे उन्हाळा आहे की हिवाळा आहे, तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता या आणि तुमचा रंग गोरा आहे की डार्क कलरची तुमची स्किन आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून सूर्यप्रकाशामध्ये कमीत कमी 10 मिनिटे किंवा अर्धा तास, 1 तास घालवला पाहिजे. म्हणजे सूर्यप्रकाशामधील जे अल्ट्राव्हायोलेट बी, UVB नावाचे किरण आहेत ते आपल्या त्वचेच्या एपिडर्मिस लेअरमध्ये प्रवेश करून व्हिटॅमिन डी तयार करू शकतात. आता तुम्ही म्हणाल, सनस्क्रीन लावून उन्हात बसायचे का? तर नाही. जेवढा जास्त सन प्रोटेक्टिंग फॅक्टर तेवढं UVB किरणांना अडथळा. ते किरण तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचणार नाहीत आणि व्हिटॅमिन डी तयार होऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट, काचेमधून येणाऱ्या सूर्यप्रकाशामधून सुद्धा UVB किरण जे आहेत ते अडवले जातात. त्यामुळे असे ऊन सुद्धा व्हिटॅमिन डी साठी चालत नाही. दुसरा मुद्दा, बऱ्याच वेळा शहरामधील वाढत्या प्रदूषणामुळे हवेतील धूळ, धूर, वाढते एअर पार्टिकल्स यामुळे हे जे UVB किरण आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मग अशा वेळेला प्रदूषण टाळणे किंवा सप्लिमेंट घेणे हाच उपाय व्हिटॅमिन डी साठी आपल्याला करणं गरजेचं आहे. आहाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर दुधापैकी गाईच्या दुधामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण असतं ते 250 मिलीला 200 इंटरनॅशनल युनिट एवढं प्रमाण आपल्याला दुधामध्ये दिसून येतं, ते पण फक्त गाईच्या दुधामध्ये. त्याचबरोबर घरी केलेल्या, पारंपरिक पद्धतीने केलेल्या तुपामध्ये देखील व्हिटॅमिन डीचं प्रमाण असतं. परंतु आधुनिक जगात तूप कमी खाल्ले जाते. खरं तर रिसर्चनुसार व्हेजिटेबल ऑइल खाल्ल्याने जेवढे ट्रायग्लिसराईड किंवा कोलेस्टेरॉल वाढतं त्याच्यापेक्षा तूप खाल्ल्याने निश्चितच कमी वाढतं. शिवाय व्हिटॅमिन डी हे एक फॅट सोल्युबल व्हिटॅमिन असल्यामुळे ते आपल्या शरीरामध्ये शोषलं जाण्यासाठी तुपासारखं हेल्दी फॅट आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही तीळ, जवस, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, खोबरे यासारखे पदार्थ सुद्धा तुमच्या आहारामध्ये ठेवलेत, हे चावून, व्यवस्थित चावून खाल्लेत तर निश्चितच व्हिटॅमिन डीच्या शोषणासाठी मदत होते. शाकाहारी पदार्थांपैकी खूप कमी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी आढळून येतं. यापैकी एक पदार्थ आहे मशरूम. हे मशरूम करताना जर आधी 1 ते 2 तास कडक उन्हामध्ये ठेवलं तर त्यातल्या व्हिटॅमिन डीची क्वांटिटी जी आहे ती जवळजवळ 100 पट इन्क्रीज होते. 8 तास उन्हात ठेवलं तर ती 43,000 पटीने वाढताना आपल्याला दिसून येते. म्हणून मशरूम करताना, मशरूमची भाजी करताना त्याचे स्लाइस करून त्याचा जो पातळ लेअर आहे तो वरच्या बाजूला ठेवून हे मशरूम कडक उन्हामध्ये 1 तास तरी कमीत कमी ठेवले पाहिजेत. मांसाहारी लोकांसाठी व्हिटॅमिन डी मिळवणं तुलनेने सोपं आहे. अंड्यातील पिवळा बलक, एका बलकमध्ये साधारण 32 इंटरनॅशनल युनिट एवढं व्हिटॅमिन डी असतं. प्राण्यांचे जे लिव्हर असतात, काळीज असतं, त्याच्यामध्ये देखील व्हिटॅमिन डी असतं. माशांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असतं. मॅक्रॉल म्हणजे बांगडा, 75 ग्रॅम बांगड्यामध्ये आपल्याला 43 युनिट्स एवढं व्हिटॅमिन
डी मिळू शकतं. त्याचबरोबर साल्मन म्हणजे रावस, सार्डिन म्हणजे पेडवे किंवा तारली यासारखे जे मासे आहेत, टुना हा एक मासा आहे, याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डीचं प्रमाण भरपूर आपल्याला दिसून येतं. बऱ्याच वेळा आपण बघतो की एखाद्या व्यक्तीचा आहार व्यवस्थित आहे, ती व्यक्ती उन्हात थांबतीये सुद्धा आणि तरी सुद्धा व्हिटॅमिन डी ची लेवल आपल्याला कमी दिसून येते. याचं एक प्रमुख कारण म्हणजे तुमचा अग्नी व्यवस्थित नसणे, अग्नी सम्यक नसणे. शरीरातील अग्नी जर प्राकृत नसेल तर खाल्लेल्या गोष्टींचं पचन आणि शोषण व्यवस्थित होत नाही आणि जरी तुम्ही विटॅमिन्सच्या गोळ्या खाल्ल्यात, विटॅमिन्स असलेले पदार्थ खाल्ले तरी सुद्धा तुमच्या विटॅमिनची लेवल वाढताना आपल्याला दिसून येत नाही. सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायलेट बी हे जे किरण आहेत ते त्वचेमधील इपिडर्मिस लेअर पर्यंत पोहोचतात आणि त्या इपिडर्मिस मधील 7 डिहायड्रोकोलेस्टेरॉल नावाचा जो घटक असतो तो व्हिटॅमिन D3 तयार करतो. पण हे तयार झालेलं व्हिटॅमिन D3 जे आहे ते इनॅक्टिव्ह असतं, मग त्याला लिव्हर पर्यंत जावं लागतं आणि तिथे त्याचं रूपांतर जे आहे ते ऍक्टिव्ह व्हिटॅमिन डी मध्ये होतं, व्हिटॅमिन डीच्या ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होतं. म्हणजे व्हिटॅमिन डीचं व्यवस्थित रूपांतर होण्यासाठी लिव्हर हा अवयव सुद्धा चांगलं काम करत असायला हवा. मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये लिव्हरची काळजी कशी घ्यायची ते सांगितलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो तुम्ही जरूर पहा. अग्नी म्हणजे पचनशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी वेळेवर जेवणे, 8 तास व्यवस्थित झोप घेणे, फास्ट फूड न खाणे, ताणतणाव कमी करणे, अल्कोहोल स्मोकिंग कमी करणे यासारख्या गोष्टी करणे गरजेचे असते. असे जर केले तर अग्नी व्यवस्थित राहून व्हिटॅमिन डी चे शोषण व्यवस्थित होऊ शकते. यानंतर आपण असे काही पदार्थ पाहणार आहोत ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी नाही, परंतु व्हिटॅमिन डी चं रूपांतरण करण्यासाठी किंवा व्हिटॅमिन डी शरीरामध्ये शोषलं जाण्यासाठी यांची गरज असते. याच्यामध्ये येतात काळे तीळ. या काळ्या तिळांमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर असतं जे व्हिटॅमिन डी चं रूपांतरण ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये करतं. त्याचबरोबर तेजपत्र, लवंग यासारखे जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते आपलं पचन सुधारतात आणि व्हिटॅमिन डी शोषून घेण्यासाठी मदत करतात. त्यानंतर तूप मगाशी आपण पाहिलं, हे सगळे जे पदार्थ आहेत ते तेज गुणाने युक्त आहेत आणि ते पदार्थ व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात. त्यानंतर काही वेळेला आपण पाहतो की स्ट्रेस असल्यावर सुद्धा एखाद्या व्यक्तीला व्हिटॅमिन्सची कमतरता जाणवू शकते, त्याची पचनशक्ती कमी होऊ शकते. तर अशा वेळेला अश्वगंधासारखी वनस्पती जी स्ट्रेस कमी करायला मदत करते ही देखील आपण वापरू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे, शरीराचे जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते आपण फॉलो करणं गरजेचं आहे. 8 तास पुरेशी झोप घेतली पाहिजे, भूक लागल्यानंतर व्यवस्थित सकस आहार घेतला पाहिजे, फास्ट फूड टाळलं पाहिजे, जास्त स्क्रीन टाइम आहे तो कमी केला पाहिजे आणि ऋतूनुसार दिवसातील काही वेळ सूर्यप्रकाशामध्ये घालवलाच पाहिजे. हा जो सूर्यप्रकाशात घालवण्याचा कालावधी आहे या काळामध्ये तुम्ही हात, पाय आणि पाठ, खांदे या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात पडेल अशा पद्धतीने जर तुम्ही सूर्यप्रकाशात वावरलात तर एक चांगला पृष्ठभाग आपण सूर्यप्रकाशासाठी उपलब्ध करून देत असतो. साधारण सकाळच्या वेळेला तेलाने हलकासा मसाज करून जर तुम्ही सूर्यप्रकाशात काही काळ मेडिटेशन केलं, श्वासाचे काही व्यायाम केलेत, प्राणायाम केलं तर अशा वेळेला शरीर आणि मन यांची हार्मनी साधली जाऊन या दोन्हीमध्ये समन्वय होऊन व्हिटॅमिन डी ची कमतरता तुम्हाला निश्चितच जाणवणार नाही.